नमस्कार, मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवास स्पेशल गुलाबजाम। हे गुलाबजाम करायला अतिशय सोपे आहेत आणि अगदी घरातले 2 ते 3 साहित्यापासून होतात, तितकेच झटपट होतात। अगदी 20 ते 25 मिनिटात हे गुलाबजाम होतात आणि खूप टेस्टी असे हे गुलाबजाम तयार होतात। चला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य। इथं मी 1 पाव म्हणजे जवळपास 4 ते 5 रताळी घेतली, ती छान स्वच्छ धुवून घेतली। त्याच्यानंतर आपल्याला एक कुकर ठेवायचा, त्यात पाणी टाकायचं आणि आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची। 1 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। कुकर थंड झाला की रताळी काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर रताळीची जी साल आहे ते पील करून घ्यायचं आहे, म्हणजे काढून घ्यायचं आहे। आणि रताळी छान अशी आपल्याला स्मॅश करून घ्यायची, अर्थात किसून घ्यायची आहे। इथे मी आता रताळीची जी आहे ते साल पटकन काढून घेत आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता ही जी रताळी आहेत, रताळी किसणीच्या साहाय्याने छान अशी किसून घ्यायची आहेत, म्हणजे अगदी त्यात कुठडी राहत नाही आणि आपले जे गुलाबजाम आहे ते खूप छान असे होतात। त्याच्यानंतर मी यात 3 ते 4 चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि तुम्हाला गरज वाटली तर अजून त्यात तुम्ही मिल्क पावडर ॲड करू शकतात। आणि हे तुम्ही जितकं फेटून घ्याल तितकी आपली रताळी जी आहे ती खूप छान अशी होणार आहेत। तर आता इथं मी जे आहे हे छान फेटून घेत आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। तितकेच जितकं तुम्ही याला फेटून घ्याल तितकी आपली जी रताळी आहे ती अगदी सॉफ्ट होणार आहेत, छान अशी होणार आहेत। आता इथं आपला जो गोळा आहे तो तयार झालेला आहे। त्याच्यानंतर मी हाताला तूप लावून घेतलेले, तुपाच्या हाताने आपण आता याचे छोटे छोटे असे गुलाबजामचे गोळे बनवून घेणार आहोत। ह्या एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास 250 ग्रॅममध्ये आपले 20 ते 25 गुलाबजाम सहज होतात। आता तुम्ही इथं बघू शकतात व्हिडिओमध्ये मी तुपाचा हात लावून एकचदा तूप लावलं होतं। त्याच्यानंतर इथं आपले छोटे छोटे असे गुलाबजाम तयार करून घेते, म्हणजे गोळी तयार करून घेत आहे। दुसरीकडे आपण शुगर सिरप करण्यासाठी पाऊण वाटी साखर घेतली आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घेतलेलं आहे आणि जे शुगर सिरप आपल्या एका साईडला तयार होते। आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे जे आहेत गुलाबजाम तुपामध्ये किंवा तेलामध्ये तळू शकतात। इथे मी तेलामध्येच तळून घेते, आमच्या घरी तूप कुणालाच आवडत नाही। तर आता हे गुलाबजाम जे आहेत ते लो फ्लेमवर आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं कंटिन्यू असे छान गोल्डन ब्राऊन रंगावर छान असे तळून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय मी अगदी लो फ्लेम केलेली आहे आणि गुलाबजाम कंटिन्यू हलवून घेत आहे, म्हणजे ते सर्वीकडून एकसारखे तळले जातात आणि तितके छान हे गुलाबजाम होतात। अगदी बाहेरच्या खव्यासारखे हे गुलाबजाम होतात आणि उपवासाला चालतात, एकादशी म्हणा किंवा महाशिवरात्र म्हणा। तर आता जे आहे इथं आपले गुलाबजाम छान असे तळून झालेले आहेत। मी आता दुसरी बॅचही तळून घेते आणि दुसरीकडे जे आपले शुगर सिरप तयार केलेलं होतं त्यात आपल्याला हे गुलाबजाम कोमट असतानाच टाकून द्यायचे आहे, म्हणजे त्यात जे आहे शुगर सिरप व्यवस्थित डिसॉल्व्ह होतं आणि आपले गुलाबजाम अगदी सॉफ्ट होतात, तितके छान असे टेस्टी होतात। आता मी इथं सर्व गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आणि ते शुगर सिरपमध्ये टाकून घेतले। तुम्ही बघू शकतायत 250 ग्रॅमपेक्षा मी थोडेसे अजून 1 हात 2 रताळी काढून घेतलेली होती त्यातली। आणि त्याच्यानंतर इथं बघू शकतायत 20 ते 25 गुलाबजाम इथं झालेले आहेत आपले। आणि मी हे गुलाबजाम आता एका बाउलमध्ये काढून घेते, रात्रभर ठेवून देणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम किती छान असे झालेले आहेत, अगदी फ्लफी झालेत, सॉफ्ट झालेले आहेत, खव्याच्या गुलाबजाम सारखेच आणि खूप सुंदर अशी ही टेस्ट आहे। तर तुम्ही सुद्धा या उपवासाला एकदा नक्की ही गुलाबजाम ट्राय करून बघावं। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा। तसेच अशा छान छान नवनवीन रेसिपींसाठी व पारंपरिक रेसिपींसाठी काश्मीर रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आणि काश्मीर रेसिपी या माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद।